ती दाक्षिणात्य चित्रपटामधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचे नाव होतं तिशा शर्मा. 11 मे 2026 रोजी तिने तिच्या मैत्रिणीला इंस्टाग्रामवर एक मेसेज पाठवला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, "मी अडकले आहे. तू मात्र अडकू नकोस. जास्त बोलू शकत नाही. योग्य वेळ आल्यावर बोलेन." हा मेसेज पाठवल्यानंतर पुढच्याच दिवशी ती ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि रात्री साधारण 10:05 घरी परत येते. ती तात्काळ तिच्या आईला फोन करते आणि म्हणते, "आई, काहीच नीट चाललेलं नाही आहे." ती आपल्या मनातली गोष्ट पूर्ण सांगणार तितक्यात तिथे तिचा पती येतो आणि फोन कट होतो. आईने पुन्हा संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच बोलणं होऊ शकलं नाही. रात्रीचे जवळपास 10:20 वाजतात आणि अचानक तिशाचा सासूचा फोन येतो. सासू म्हणते, "सूनबाईला श्वास घ्यायला त्रास होतोय. आम्ही तिला घेऊन एम्स हॉस्पिटलमध्ये जात आहोत. काळजी करू नका." घरचे लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचतात खरे, पण तिशा अशा ठिकाणी निघून गेली होती जिथून कोणताही माणूस कधीच परत येऊ शकत नाही. तर नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंट चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका प्रकरणाचा उलगडा करणार आहोत, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. एका निवृत्त न्यायाधीशांची सून बनल्यानंतर या अभिनेत्रीसोबत नक्की काय घडलं? चला आपण जाणून घेऊया. तिशा शर्माचा प्रवास मॉडेलिंग ते साऊथ चित्रपट. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील राहणारी तिशा शर्मा, जिने आधी BA आणि नंतर MBAचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणादरम्यानच तिला महाराष्ट्रातील पुणे शहरात मिस पुणे स्पर्धेत भाग घेण्याची आणि ती जिंकण्याची संधी मिळाली. या यशानंतर तिने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावले आणि तिला दाक्षिणात्य चित्रपटांचे ऑफर्स मिळाले. तिने एकामागून एक जवळपास 4 चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर तिने आपला मार्ग बदलला आणि ती कॉर्पोरेट मॅनेजर म्हणून दिल्ली आणि मुंबईत काम करू लागली. मॅट्रिमोनियल साईटवरून लग्न 2024 मध्ये लग्न ठरवण्यासाठी तिने मॅट्रिमोनियल साईटवरून प्रोफाईल टाकली. तिथे तिची प्रोफाईल मध्य प्रदेशातील भोपाळ येथील समर्थ सिंग यांच्याशी जोडली. समर्थ हा पेशाने क्रिमिनल लॉयर होता आणि त्याची आई एक निवृत्त न्यायाधीश होती, ज्या साध्या जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा आहेत. जवळपास 1 वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने 12 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न झाले. तिशाच्या पालकांनी आपल्या क्षमतेनुसार हुंडा, गाडी, इतर सर्व व्यवस्था उत्तम केली होती. पण लग्नानंतर 5 महिन्यातच संसार विखुरला. जानेवारी 2026 पर्यंत सगळं काही ठीक होतं, पण फेब्रुवारी उजळताच दोघांमध्ये खटके उडू लागले. लग्नाला 5 महिनेही पूर्ण झाले नव्हते की पतीचे वागणे पूर्णपणे बदलले. 11 मे रोजी तिने मैत्रिणीला तो संशयास्पद मेसेज केला आणि 12 मे 2026च्या रात्री आईशी बोलत असतानाच तिचा फोन कट झाला आणि नंतर तिच्या मृत्यूची बातमी आली. पोलीस ठाण्यातील संघर्ष आणि पोस्टमार्टम रिपोर्ट. 13 मे 2026 रोजी तिशाचे कुटुंबीय नोएडाहून भोपाळच्या कटारा हिल्स पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी हत्येचा संशय व्यक्त करत FIR नोंदवण्याची मागणी केली, पण मुलगा वकील आणि सासू माजी न्यायाधीश असल्याने पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. 15 मे रोजी एम्स भोपाळचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, ज्यानुसार गळफास लागल्याने आणि दम घुटल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. गळ्यात बेल्टचा वापर झाल्याचेही उघड झाले, पण रिपोर्टमध्ये त्याला मुख्य आधार मानले गेले नाही. मुलीचे कुटुंब या रिपोर्टवर समाधानी नव्हते, त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आवासासमोर आंदोलन आणि सोशल मीडिया ट्रेंड. 17 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता तिशाचे कुटुंबीय मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर न्यायासाठी ठिय्या मांडून बसले. दुसरीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर जस्टिस फॉर तिशा ट्रेंड करू लागले. प्रकरण देशभरात पसरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या OSGला पाठवून कुटुंबाची भेट घेतली आणि FIR नोंदवण्याचे आश्वासन दिले. कुटुंबाच्या 3 मुख्य मागण्या: 1. पतीला तात्काळ अटक करावी. 2. दिल्लीचा एम्समध्ये पुन्हा पोस्टमार्टम व्हावे. 3. हा गुन्हा उत्तर प्रदेश किंवा दिल्लीत ट्रान्स्फर केला जावा, कारण सासरचे लोक रसूखदार
असल्याचे केस भरकटवू शकतात. दुसरीकडे तिशाच्या सासूला अटकपूर्व जामीन मिळाला. त्यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना तिशावर गंभीर आरोप केले. लग्न झाल्यापासून तिशा 5 वेळा माहेरी गेली. तिला नशेची वाईट सवय होती आणि नशा न मिळाल्यास ती चिडचिड करायची. मृत्यूपूर्वी ती 2 महिन्याची गरोदर होती आणि यापूर्वीही तिने एक अबॉर्शन केले होते. ती नेहमी म्हणायची, माझ्याकडून महिला असण्याची ॲक्टिंग जास्त दिवस होणार नाही. मी कंटाळलीय. 17 एप्रिल 2026 रोजी ती भोपाळहून दिल्लीला विमानाने गेली, पण 18 एप्रिलला माहेरी पोचली. दरम्यानचे 12 तास ती कुठे आणि कोणासोबत होती हे तिने कधीच सांगितले नाही. सध्या या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करत आहेत. सासरच्या लोकांचे आरोप खरे आहेत की माहेरच्या लोकांचे दावे, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल. मित्रांनो, ही सत्यकथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणाला त्रास देणे हा नसून समाजात घडणाऱ्या घटनांबद्दल तुम्हाला जागरूक आणि सतर्क करणे हा आहे.